पावसामध्ये आपण इथे आलो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण आदर्शच्या संदर्भात मागच्या 1.25 वर्षापासून आपण लढत आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम हे झालेला आहे की आता लोकांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. ते 10,000 का होईना, 25,000 का होईना, पण महाराष्ट्रामध्ये असं पहिली पतसंस्था आहे की ज्याच्यामध्ये ठेवीदारांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि हे फक्त या कारणाने की आम्ही सगळे खातेदार जे आहे ते सर्व एकमताने खूप ताकदीने आम्ही लढत आलेलो आहोत आणि ज्या ज्या स्तरावर आम्हाला लढायचं होतं ते आम्ही केलेले आहे. अनेक केसेस आमच्यावर रजिस्टर झालेले आहेत. आणि आता जेव्हा हे पैसा वाटण्याची सुरुवात झालेली आहे, आपल्याला माहित आहे की हे सगळे त्यांचे चेअरमॅन डायरेक्टर जे आहेत ते बाहेर जाणार, त्यांना जे पैसे मिळायची सुरुवात झालेली आहे आणि ते सगळे डायरेक्टर चेअरमॅन जे आहे ते जेलमध्ये होते. आता हायकोर्टामध्ये त्यांची हिअरिंग सुरू आहे आणि अनेक असे जे डायरेक्टर्स आहेत ते बेलवर बाहेर येत आहेत. त्यांचे जे प्रमुख जे आहे ते मानकापे असू द्या किंवा अडाणे असू द्या आणि जे मेन जे होते ते आता जेलमध्ये आहे. तर आणि ते कधीही सुटतील आम्हाला माहित नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर जेव्हा येत आहे, आमच्या हातात काही डॉक्युमेंट्स लागलेले आहेत आणि त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे हे सगळे प्रॉपर्टीज जे आहे ते MPID खाली पोलिसांनी हस्तगत केली होती. ते सगळे डॉक्युमेंट, ते प्रॉपर्टी जे डायरेक्टर्सची होती आणि जे चेअरमॅनची होती, मानकापे त्यांच्या परिवारातले सगळे लोकांची होती, हे सगळं पोलिसांनी हस्तगत केली होती. आणि जेव्हा हे FIR रजिस्टर झाला होता 2023 मध्ये, तर त्यावेळी आम्ही सर्वप्रथम पोलिसांना काय सांगितलं होतं की साहेब आपली तुरंत तुम्ही सगळं रजिस्ट्री ऑफिसला, सगळं मंडल अधिकाऱ्यांना, सगळं तलाठ्यांना एक पत्र पाठवा की आदर्श असू द्या किंवा यशस्विनी असू द्या, हे सगळं त्यांचे डायरेक्टर चेअरमॅन जे आहे त्यांची जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही. कोणत्याही प्रकारे ते विकता कामा नये किंवा फेरफार करू नये. हे पत्र त्यांनी पाठवले होते, त्याची प्रत पण आम्हाला आमच्याकडे आहे. आता एक प्रकरण असा आहे की जटवाडामध्ये एक जमीन होती कुणाच्या नावावर, तर ते काय नाव आहे त्याचं, पवन देविदास अधाने. आता पवन देविदास अधानेची आई आणि त्याचे वडील हे आदर्श मध्ये जे प्रमुख लुटणारे जे लोक आहे त्यांचा समावेश आहे आणि ते जेलमध्ये आहे, हर्सूल जेलमध्ये आहे. त्यांचा मुलगा आहे तो पवन अधाने, डायरेक्टर कोणत्या कंपनीमध्ये आहे, यशस्विनी मध्ये आहे. तो यशस्विनीचा डायरेक्टर आहे आणि त्याच्याही बाबतीत पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की याची ही प्रॉपर्टी कोणत्याही प्रकारे विकण्यात येऊ नये किंवा त्याचा फेरफार करू नये. तर राहतपट्टी तांडा जटवाडामध्ये याची एक जागा होती. ते जागा त्यांनी विकली. पोलिसांचं पत्र असूनही सुद्धा मग आम्ही विचारण्यासाठी गेलो की कोणत्या आधारावर हे करण्यात आले. मग इकडचे जे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी त्याचा फेरफार केला आणि त्याचा फेरफार करून त्यांनी हे सांगितलं की लोकांना पैसे पाहिजे असेल ठेवीदारांना त्यांनी कोर्टात जावं, हे माझा अधिकार आहे. माझा अधिकार वापरून त्यांनी हे लिखित मध्ये दिलं की याचा फेरफार करून टाकलं आणि ते प्रॉपर्टी. आता आश्चर्य आपल्याला हे वाटणार आहे की जे प्रॉपर्टी घेणारे लोक आहेत राहतपट्टी तांडाचे, हे प्रॉपर्टीच्या संदर्भात सुरेश थोरात, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सिडको N7 छत्रपती
संभाजीनगर यांनी पत्र लिहिलं होतं की याच्यामध्ये कोणत्याही फेरफार करू नये, याचा डीलिंग करायचं नाही. तर हे घेणारे जे लोक आहेत 6 लोक आहेत. ज्ञानेश्वर, पांडुरंग मते, पवन देवी, मनोज मधुकर पोद्दार, दिनकर साडोबा, भिलसनकर, मयूर काकासाहेब पंडित, राजेश सुरेश विखनकर. आता हे जे मयूर काकासाहेब पंडित आहे हे एका पोलीसवाल्याचा मुलगा आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. त्यांनी हे प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. म्हणजे 1.25 वर्षापासून ते पोलीसवाल्याला माहित नाही आहे का की आदर्श आणि यशस्विनी मध्ये हे फरार घोषित करण्यात आलेला आहे म्हणून. ज्यांनी हे विकले पवन अधाने हे ऍब्स्कॉन्डिंग आहे. आणि तहसीलदार साहेबांनी हे जे दिलेले आहे आम्हाला की त्याची रितसर हिअरिंग घेण्यात आली होती. म्हणजे 2023 पासून ते 2024 पर्यंत त्यांनी रितसर हिअरिंग घेतली आणि त्या हिअरिंग मध्ये हे माणूस पण उपस्थित होतो. जे पोलीस म्हणते की ऍब्स्कॉन्डिंग आहे, ते फरार झालेला आहे. आता ते कुठे? तहसीलदार साहेबांचं ऑफिस इथे, मुंडलोड साहेब नाव आहे त्यांचं, रमेश मुंडलोड तहसीलदार. हे तहसीलदार साहेब रितसर हिअरिंग घेतली आणि पोलीस म्हणतो की हे आरोपी जे आहे ते फरार आहे. आणि जेव्हा हिअरिंग घेतली तर पोलिसांनाही पत्र पाठवण्यात आला होता की बाबा या हिअरिंग मध्ये तुम्ही पण या. पोलीस तिथे असून सुद्धा हे प्रॉपर्टीचा फेर करण्यात आला. आता तहसीलदार साहेबांनी 24 फेब्रुवारी 2024 ला 24 फेब्रुवारी 2024 ला त्यांनी ऑर्डर पास केली की याचा फेर करून टाका. आम्हाला काही मान्य नाही. पोलिसांनी सांगितलं असेल, पण मी प्रॉपरली माझा इख्तियार, माझा अधिकार वापरून मी त्यांना हिअरिंग घेतली आणि मी त्यांना आदेशित करतो. मग त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना आणि कल्याण रिटर्न मध्ये पाठवले की याचा फेरफार करून टाका. आता फेब्रुवारी आणि हे काय, हे कोणता महिना आहे? सप्टेंबर आहे. तर फेब्रुवारी मध्ये जेव्हा मुंडलोड साहेबांनी आदेश दिलं होतं तर ते फेरफार कधी करण्यात आला आहे? तर ते फेरफार करण्यात आला आहे 8/5/2024 ला. हो, 8/5/2024 ला ते करण्यात आलेला आहे. तो 8/5/2024 ला देवीदास अधानेची प्रॉपर्टी जी आहे ते यांच्या नावाने गेली. याच्या 1 दिवस नंतर हेच तहसीलदार साहेबांनी पिसादेवी मध्ये हेच पवन अधानेचे 2 मोठे मोठे प्लॉट्स आहेत. ते 2 मोठे मोठे प्लॉट्सचाही फेरफार करण्याचा आदेश दिला. आणि ते जे घेणारे आहे ते जालनाचे खूप मोठे उद्योजक आहे, सुनील एन गोयल. आता हे जे दोघं प्रॉपर्टीज जे आहे जे पिसादेवी मध्ये विकण्यात आलेली आहे ते कमीत कमी 11,000 स्क्वेअर फीटची आहे ती जागा. तिथे रेट चाललेला आहे 5,000 रुपये. आपण कमीत कमी 5,000 रुपये किंवा 4,500 रुपये ही धरलं तर 5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. ते विकण्यात आली. एक वेगळी गोष्ट आहे की त्याचं रजिस्ट्री जे झालेली आहे ते फक्त 46 लाखची रजिस्ट्री दाखवण्यात आलेली आहे. बाजार भाव त्याचा जे आहे ठीक आहे, ते रेडी रेट आपल्याला माहित आहे की काय आहे आणि कशा प्रकारे हे सगळं गोंधळ चालतं. आता हे दोघं तिघं प्रॉपर्टीज आपण काउंट केलं तर 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे जे विकण्यात आलेली आहे. मग जेव्हा पोलिसांनी पत्र लिहिलेले आहे की हे प्रॉपर्टी विकायची नाही तर कोणत्या आधारावर हे प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे? अधाने हे जे मुलगा आहे पवन अधाने हे ऍब्स्कॉन्डर घोषित करण्यात आलेला आहे.
मग पोलिसांना त्यांना का भेटत नाही? पोलिसांना का ते का मिळत नाही? कुठे लपून छुपून तर ते रजिस्ट्री केली नाही. ते माझ्या शेजारी बसलेले तहसीलदार साहेब, म्हणजे एका साईडला असं दाखवायचं की बाबा आम्ही पत्र दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला हे प्रॉपर्टी विकण्यात येत आहे, तुमच्या समोर सगळं आहे, तुम्ही का गप्प बसलेले आहे? आता आमची मागणी हे आहे की उद्या आम्ही सगळं ठेवीदारांना घेऊन कलेक्टर साहेबांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की साहेब तुम्ही असं करा की हे इन्क्वायरी बंद करायला सांगा पोलीस कमिशनरांना आणि तुमच्या तहसीलदाराला खाकी वर्दी घालून त्यांना सांगा की मीच इन्क्वायरी करणार, मीच आदेश देणार आणि पोलिसांना मी काही मानणार नाही. हे अथाने जेव्हा त्यांनी हे घेतलेलं आहे, ते प्रॉपर्टी जेव्हा त्यांनी घेतली होती ते 20 वर्षाचा होता. आई वडील जेलमध्ये आहे आणि हे तहसीलदार साहेब लिहित आहे की त्यांच्या कष्टाच्या पैशाने त्यांनी घेतलेले आहे. त्यांच्या ऑर्डर मध्ये त्यांच्या कष्टाच्या पैशातून त्यांनी हे प्रॉपर्टी घेतली होती. म्हणजे इन्कम टॅक्सला आपण दाखवलेलं आहे कसं आहे. जे पोलीसवाल्याचा मुलगा ज्यांनी हे प्रॉपर्टी घेतलेली आहे त्यांनी पैसे कुठून आणलेले आहे? मला आता सांगण्यात आलेलं आहे की हे जे पंडित साहेब आहे ते पोलिसांसाठी कलेक्शन करण्याचं काम करतो. आता याचं उत्तर पोलीस कमिशनर साहेबांनी द्यावा मला. तुमच्या पोलिसांचा मुलगा हे प्रॉपर्टी विकत घेतो. दुसरं अजून मोठा आहे रे भाई, अतुल भाई जिंदाबाद. आता या आमचे आदरणीय त्यावेळचे सरकार मंत्री अतुल सावे साहेब हे लोकांना पैसे देण्याची जबाबदारी त्या जलीची नाही होती, सहकार मंत्र्यांची होती महाराष्ट्राचे. त्यावेळी अतुल सावे साहेब होते. डॉक्टर भागवत कराड देशाचे फायनान्स मिनिस्टर म्हणून पूर्ण देशामध्ये छाती फुगवून ते फिरत होते की मी देशाचा फायनान्स मिनिस्टर आहे. या गोरगरिबांचे पैसा देण्याची जबाबदारी त्यांची होती, माझी नाही होती. पण उलट त्यांनी त्यांचे पैसे न देता यांनी काय केलेले आहे, आता एक FIR रजिस्टर करण्यात आली होती. ते FIR ची डेट आहे 7 ऑक्टोबर 2023. आणि त्या FIR मध्ये जे आरोपी आहे ते कुठला गजूकर कुठे आहे? यशस्विनीची FIR कोणत्या तारखेला फाडण्यात आली होती? 7 ऑक्टोबर 2023 ला यशस्विनीची. आणि हे आरोपी मध्ये जे लोक होते ज्यांचे नाव होतं 16 लोक होते. त्याच्यामध्ये सखाराम अधाने, पवन देवीदास अधाने, मंगलराव साहेब मोरे, गणेश नानासाहेब शिंदे आणि असे खूप सारे लोक, 16 लोकांचं नाव होतं. आरोपी नंबर 14 गणेश नानासाहेब शिंदे. हे कोण होतं? माजी व्यवस्थापक, आदर्शचे माजी व्यवस्थापक, ते मॅनेजर होते. ते आरोपी आहे, FIR मध्ये आरोपी आहे यशस्विनीचा, ज्याच्यामध्ये पवन आधाने जे आहे ते फरार घोषित करण्यात आलेला आहे, ते आरोपी आहे. आणि तो पण नानासाहेब शिंदे पण फरार घोषित करण्यात आलेला आहे आजपर्यंत. याची प्रॉपर्टी कोणी घेतली तर उल्हास साळवे. उल्हास कैलाश साळवे यांनी हे प्रॉपर्टी घेतली. उल्हास कैलाश साळवे हे अतुल सावे यांचे PA, त्यांच्या नावाने हे प्रॉपर्टी. आता पोलिसांचा रोल याच्यामध्ये काय आहे बघा. हे जे रजिस्ट्री करण्यात आली, फेरफार करण्यात आले, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मी आपल्याला फक्त इतकं वाचतो, तुम्हाला कळेल की काय आहे करते. पोलीस उपनिरीक्षक SIT पथक, पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक
सो अँड सो औरंगाबाद दिनांक सदर पत्रानुसार फेर न घेण्याबाबत कळविले होते, परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक 24/11/2023 हे महत्वाचे आहे, डेट महत्वाची आहे, 24/11/2023 सदर पत्र आधारे कळविले की गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. सबब त्यांच्या मालकीची क्षेत्र 3.76 आर जमीन 3.76 आर जमिनीचे फेरबाबत आपले स्तरावर उचित कारवाई करावी असे कळविले आहे. तसेच माननीय तहसीलदार खुलदाबाद यांचे पत्र क्रमांक आधारे नोंद करण्यात आलेली आहे. FIR कोणत्या तारखेला रजिस्टर झाली? 7/10/2023 ला. आणि हे विशेष काय हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक जे SIT स्थापित करण्यात आली होती ते कोणत्या तारखेला पत्र देतो? 24/11 ला. FIR म्हणजे 1 महिन्याच्या नंतर ते पत्र देतो आणि ते सांगतो की हे याच्यामध्ये हे आरोपी नाही आहे, त्यांना विकून द्यायचे. त्यांनी लिहिलेले आहे. आता आमच्याकडे असे खूप सारे प्रकरण बाहेर येऊ लागले जे काही पोलीसवाल्यांनीही घेतलेले आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे काही लोकांनी दुसऱ्याच्या नावाने घेतलेले आहे. प्रश्न हे आहे की जेव्हा MPID कायद्याअंतर्गत प्रॉपर्टी सीज करण्यात येतं तर कोणत्याही आधारावर ते प्रॉपर्टीच्या कुठल्याही प्रकारचा फेरफार किंवा रजिस्ट्री होऊ शकत नाही. मग हे प्रॉपर्टी कशा कोणत्या आधारावर वगळण्यात आली होती, का वगळण्यात आलेली आहे? आता जेव्हा 2-3 दिवसापासून आम्ही सगळं हे करायला सुरुवात केली तर आज एका पेपरमध्ये आलेलं आहे की आम्ही अजून प्रॉपर्टीज हे MPID खाली घेणार आहे करते. हे विकली त्यांनी. 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ऑलरेडी पवन अदानीने विकलेली आहे. आणि जे प्रॉपर्टी अतुल सावेचे PA ने घेतलेली आहे त्याच्या बाबतीत इन्स्पेक्टरनी सांगितलेलं आहे की हे त्याच्यामध्ये आरोपी नाही आहे. बाबा FIR मी नाही रजिस्टर केलं, FIR तुम्ही सुद्धा रजिस्टर केलेली आहे. आणि या FIR मध्ये स्पष्टपणे हे जे आरोपी आहे त्याला आतापर्यंत अरेस्ट करण्यात आलेला नाही आहे, तो फरार आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की हेही माणूस जे आहे त्यांनी हिअरिंग साठी इथे उपस्थित होतो, तहसीलदारच्या समक्ष उपस्थित होतो, मग पोलिसांनी त्याला ताब्यात का नाही घेतलं? याचा अर्थ हे होतो की मानकापेचा एक मुलगा, काय नाव आहे त्याचं, अनिल मानकापे, ते पोलिसांना मिळतच नाही. म्हणजे बघा तुम्ही की एका मोठा दहशती असलं असतं, दहशतगर्द असलं असतं तर आम्ही समजू शकलं असतं की त्याचं नेटवर्क आहे. एका बँकेच्या कुठेतरी ते कोणाच्या संपर्कात असेल ना. त्या जाणून बुजून जे 2 प्रमुख आरोपी आहेत, एक मानकापे दुसरा अदानी, यांच्या एक मुलाला बाहेर सोडायचं की बाबा तू आम्हाला मदत कर, तुझी काही प्रॉपर्टी असेल तर आम्ही ही विकत घ्यायला तयार आहे. मंत्री साहेबांनीही त्याच्यामध्ये काही हातभार लावलं असेल की बाबा एक मुलाला तुम्ही बाहेरच ठेवा, मग आमच्यासाठी खूप चांगलं होईल. आता जे अतुल सावे साहेबांचे जे PA आहे त्यांची ही सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पैसे कुठून आले होते? हे जे पंडित नावाचे काकासाहेब पंडित नावाचे पोलीस कर्मचारी आहेत जे पोलिसांसाठी मला सांगण्यात आलेले आहे ते पैसे गोळा करण्याचं काम करतो. रिकव्हरी आहे म्हणजे सगळ्यांना माहित आहे, जे क्राईम करतं ते सगळ्यांना माहित आहे. मग त्याचा मुलगा घेतो, 22 वर्षाचा मुलगा आहे. इतके पैसे कुठून? म्हणजे
म्हणजे मला काय सांगायचं आहे की आता आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा, एक प्रश्न उपस्थित येतो. बाबा ठीक आहे, आणि इतकं प्रयत्न करून आज जेव्हा ही वेळ आलेली आहे की ते प्रॉपर्टी विकायचे आणि लवकरात लवकर लोकांना पैसे द्यायचं, तर त्यावेळी ते बाहेर येऊन सगळं प्रॉपर्टी असं विकायला सुरुवात करतात. आता पोलीस कमिशनर प्रामाणिक असेल तर त्यांनी ते तहसीलदारवर FIR रजिस्टर करायला पाहिजे. प्रामाणिक तुम्ही खऱ्या अर्थाने हे गोरगरिबांच्या हितासाठी काम करणारे असेल, कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही प्रामाणिकतेने काम करत असेल तर तुमच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला लिहित मध्ये देण्यात आलं होतं की हे असा कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार होऊ नये, मग त्यांनी केली असेल तर आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करणार की तुम्ही कंप्लेनंट व्हा साहेब. तुमच्या नाकच्या खाली हे सगळं चाललेलं आहे, तर आपणही त्याच्यामध्ये कंप्लेंट देऊन पोलीस कमिशनरांना सांगा की FIR रजिस्टर करा याचा आमच्या तहसीलदाराविरोधात. आणि जे आपल्यासाठी पैसा गोळा करणारे पोलीसवाले आहेत त्याच्या बाबतीत पोलीस कमिशनरांनी आम्हाला सांगावे की ते त्याला खूप भोला आहे, त्याला माहित नाही होतं की आपला आदर्शचं काही प्रकरण आहे, यशस्विनीचं काही प्रकरण आहे, म्हणून ते विकत घेतलेली आहे त्यांनी प्रॉपर्टी. आता आम्ही कुठे जाऊ आम्ही, तुम्ही सांगा. कोर्टामध्ये गेलेलं आहे, विश्वास पोलिसांवर की बाबा काहीतरी तुम्ही करत असेल, आणि हे फक्त 3च आहे. आता अनेक असे प्रकरण बाहेर येऊ लागलेले आहे की ज्याच्यामध्ये ते प्रॉपर्टी का वगळण्यात आली होती, MPID मध्ये का टाकण्यात आलेली नाही आहे, कोणकोणत्या लोकांनी हे प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, कोणत्या आधारावर घेतलेली आहे, याचं सखोल आम्ही चौकशी करत आहे. पण उद्या आम्ही काही ठराविक ठेवीदारांना आम्ही उद्या तर सगळं हे येणार होते, पण असं सांगण्यात आलं की उद्या काय पाडवा आहे आणि ग्रामीण एरियामध्ये त्याचं खूप महत्व असतं. तर जितके लोक येतील तर आम्ही जाऊन त्यांना कलेक्टर साहेबांना प्रश्न विचारणार आणि पोलीस कमिशनर साहेबांना प्रश्न विचारणार की बाबा याचं उत्तर काही असेल तर द्या. आम्ही याच्या बाबतीत हे करणार आहे, लिखित तक्रार पण देणार आहे. आणि मी स्वतः अँटी करप्शनचे जे DG आहेत त्यांना स्वतः जाऊन मी भेटणार आहे. भ्रष्टाचार फक्त अशा प्रकारे होत नाही की कोणी पैसे दिले आणि कोणी पैसे घेतले. भ्रष्टाचारचा अर्थ हे नाही आहे. कोणी सरकारी अधिकार भ्रष्टाचारच्या हे काही आपला हे पदाचा उपयोग करत आहे त्याच बुद्धीने की आपल्याला काही पैसे कमवायचे आहे, तर हे सगळं रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ऑफिशियल्स त्यांना सस्पेंड करायला पाहिजे. ते तहसीलदार असू द्या, ते मंडल अधिकारी असू द्या, ते तलाठी असू द्या. आणि पोलिसांनीही हे कोणत्या आधारावर हे जे इन्स्पेक्टर साहेब, आदरणीय इन्स्पेक्टर साहेबांनी लिहित मध्ये दिलेले आहे, ज्याच्या आधारावर तहसीलदार तर आपला हात वर करणार, साहेब मी काय करू, पोलिसांनी सांगितलं हे आरोपी नाही आहे, मी करून टाकली. तर हे खूप महत्वाचे प्रश्न आहे आणि अजून खूप सारे इश्यूज आम्ही घेतलेले आहे. मी PIL फाईल केलेली आहे, त्या PIL मध्येही एक मुद्दा मी कोर्टासमोर आणणार आहे. थोड़ा सा माइक ऊपर कर लो, आवाज नहीं कितनी जमीन की वैल्यूएशन कितनी है? पिसा देवी की जमीन की वैल्यूएशन क्या है? देखिए पिसार देवी सर सर उसमें गया तो आवाज नहीं आ रहा. अरे रुको ना चल सर काय व्हॅल्युएशन काय आहे जमिनींचे? कांडाची जे प्रॉपर्टी घेण्यात आलेली आहे त्याचं व्हॅल्युएशन काय आहे? 10 लाख रुपये 1 एकर. ऑफिशियली 10 लाख रुपये मध्ये त्यांनी रजिस्ट्री केलेली आहे. नाही हे जे दोन्ही आरोपी आहेत जे तहसीलदाराकडे हिअरिंगला आले होते, हे फरार असताना त्यांच्याकडे कसे काय येतात, मग पोलिसांना सापडत नाहीत का? ते आम्हाला प्रश्न, सर्व मोठा प्रश्न आम्हाला हे विचारायचं आहे. हे जे अधाने नाही पवन अधाने पोलिसांच्या रेकॉर्डवर ते फरार आहे, यशस्विनीचा डायरेक्टर आहे. आणि दुसरा याच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की हे जेव्हा जमीन विकायला आली होती, पिसादेवीच्या बाबतीत मी बोलतो, तर तिकडचे 12 ठेवीदार आहेत. त्या 12 ठेवीदारांनी लिखित मध्ये तहसीलदारांना पत्र पाठवले होते की आम्ही यशस्विनीचे, आदर्शचे
आणि कृष्णा एक पतसंस्था आहे, त्याचे डायरेक्टर ही कोण आहे माहित आहे का? तेच पवन अधाने आहे. म्हणजे काही का माझ्या काही कोणी वाकडा करू शकत नाही. मी आदर्शमध्ये माझे आई वडील आहे, ते पैसे तिथून लुटणार आहे. मी जे आहे म्हणजे आदर्शच्या घोटाळ्यात तर महसूल आणि पोलीसवाले बी आहेतच. आहे ना. आदर्शच्या घोटाळ्यामध्ये महसूल आणि पोलीसचे बी लोक सहभागी झालेत का असं तुम्हाला म्हणायचं? आता त्यांनी उत्तर द्यावं ना. काकासाहेब पंडित पंडित त्यांच्या मुलांनी घेतलेला आहे प्रॉपर्टी, पोलिसवाल्याचा मुलगा आहे. कोणाचा फ्रंट म्हणून ते काम करत आहे का की बाबा तुझ्या नावाने तू प्रॉपर्टी करून घे करतेस नाही? यांनी कुठली घेतलेली आहे? सावेंच्या दबावाखाली तर ते त्यांना FIR हे केलं नसेल. ते जे आहे ना सावेंच्या पीएची प्रॉपर्टी धामणगाव धामणगाव. धामणगावची आहे. ते सुनील एम गोयल खूप मोठे उद्योगपती आहे. कोणी हे जाणण्याचे किती काय करते? स्टीलचे त्यांनी नाही एकर नाही, ते रेसिडेंशियल प्लॉट्स आहे. 46 लाख. तो 46 लाख में दिए हुए है, पण जे तिकडचं जे रेट सुरू आहे रेडी रेकनर 43 लाख किती प्लॉट? आणि 33 लाख. प्लॉट किती घेतले? दोन प्लॉट आहेत. कमीत कमी दोघं प्लॉट्सचा एक आयडिया म्हणजे 11,000 स्क्वेअर फीटचा. राहटपट्टी तांडामध्ये काकासाहेब शिंदे. 5 लोक आहेत. ज्ञानेश्वर मटे, मनोज पोतदार, दिनकर, भीमशंकर, मयूर, काकासाहेब पंडित आणि राजेश लिखाणकर. अतुल सावेचे PS नाव. साळवे त्याने कुठे घेतलेली आहे ती? ते कैलाश साळवे. एरिया कोणता? काय नाव आहे? धामणगाव. रामणगाव 3. MPID मध्ये नेमक्या किती प्रॉपर्टीज आतापर्यंत त्यांनी हे केलेल्या आहेत, सर्टिफाईड केल्यात किंवा हे आमच्याकडे आहेत आणि अजून म्हणजे हे वगळण्यात आले का सुरुवातीपासूनच नव्हते MPID मध्ये? या प्रॉपर्टीज MPID मध्ये सुरुवातीपासून नव्हत्या का? मला माहित नाही ते मतलब MPID मध्ये होते किंवा नाही होत असेल. SIT न काय केलं मग? मुख्य प्रश्न हे आहे की समजा ते MPID मध्ये पहिल्या लिस्ट मध्ये त्यांनी नाही घेतलं असेल, दुसऱ्या लिस्ट मध्ये घेणार आहे. प्रश्न हे आहे की मानकापे असू द्या, अधाने असू द्या, त्यांचे बँक मॅनेजर्स आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या सगळे प्रॉपर्टीज जे आहेत ते MPID मध्ये आले होते. तर ते नावाने महत्वाचं आहे की एका साईडला तुम्ही म्हणतो की पवन अधाने ऍब्स्कॉन्डिंग आहे, फरार आहे, आम्हाला मिळत नाही आहे. त्याची सगळी प्रॉपर्टी यशस्विनी मध्ये ते कोणत्याही प्रकारे त्याचा रजिस्ट्री, त्याचा फेरफार होऊ नये याच्यासाठी पत्र देण्यात आलं होतं. तरी आता तहसीलदार साहेबांनी सांगितलेले आहे आणि तहसीलदार साहेबांचा ऑर्डर तुम्ही बघितलं तर इतकं म्हणजे मला काही देणं घेणं नाही. अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करण्यात येते. प्रकरणात मौजे राहटपट्टी तांडा गट क्रमांक 20 मधील फेरफार नंबर 947 मंजूर करण्याबाबत सक्षम अधिकारी यांना परवानगी देण्यात येते. आणि दुसरं काय म्हणतो, सदर निर्णयाविरुद्ध मान्य उपविभागीय अधिकारी छत्रपती यांच्या न्यायालयात विहित मुदतीत महाराष्ट्र अन्वये रितसर अपील दाखल करता येईल. म्हणजे हे गोरगरीब लोकांना ते काय म्हणतो, मी दिलं परमिशन, आता तुम्हाला पाहिजे जमीन तर तुम्ही कोर्टामध्ये जा. अरे बाबा, तुमचा इंटरेस्ट काय आहे की 2 दिवसामध्ये तुम्ही पवन अधानेचे एक जजमेंट दिले 24 तारखेला, दुसरा जजमेंट दिले 25 तारखेला पवन अधानेचा, दुसरा काही फेरफार राहिला नाही होता. आता फेब्रुवारीमध्ये दिलं होतं, मग 3-4 महिने त्यांच्या मंडळ अधिकारीने तिथे का थांबवले होते?
त्याच्यानंतर का त्यांनी फेरफार केली होती? मला तहसीलदारचं ऑर्डर आलं ना लिहित मध्ये. तर एका कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब सगळ्यांना माहित होतं की हे खोटं निर्णय आलेला आहे तहसीलदार कडून, आम्ही फसतील म्हणून केलं नव्हतं. म्हणून आम्ही हे फेरफार करायला तलाठी तयार नाही होते. पण त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. दबाव टाकल्यानंतर हे सगळं फेरफारची प्रक्रिया करण्यात आली. म्हणजे हे किती लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये नाही का रितसर त्यांनी हे केलं होतं की साहेब हे प्रॉपर्टी जे आहे हे आमची आदर्श ठेवीदारांची आहे. आणि त्याच्यामध्ये किती 12 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. अर्ज दिले होते. कधी दिले होते? 25/2. जेव्हा त्यांना हे माहित होतं की हे हिअरिंग सुरू आहे, तर हे सगळं ठेवीदार प्रस्तुत प्रकरणात मंडळ अधिकारी पेशादेवी सदर यांनी कार्यालयात अहवाल सादर करून नमूद केले आहे की मौजे पेशादेवी येथील गट क्रमांक 4 मध्ये श्री पवन देवीदास अदानी यांनी त्यांच्या मालकीची प्लॉट नंबर 1 क्षेत्र 615 स्क्वेअर मीटर तशी सुनील यांनी घेतलेलं आहे. त्यावरून तलाठी साजा पेशादेवी यांनी फेरफार क्रमांक 4150 नोंद घेतलेली आहे. कृष्णा नगारी सहकारी पतसंस्था तर्फे अध्यक्ष पवन देवीदास अधाने. म्हणजे हेच पवन देवीदास अधाने जे आहे ते यशस्विनीचा चेअरमॅन आहे. ते नाही आई वडील आतापर्यंत जेलमध्ये आहेत. याच्यावरून सर्व दिसतं की त्याच्यामध्ये सर्व हिस्ट्री आलेली आहे त्या आदेशात. सगळं हिस्ट्री आलेली असताना सुद्धा हे गोरगरीब 52 लोक होते. शिवाजी नारायण गायके, गंगूबाई, श्रीमती गंगूबाई नारायण, श्रीमती सुनीता रवींद्र मते, सुनीता दादाराव काळे, हे 12 लोकांनी तहसीलदारांना विनंती केली होती की साहेब हे जमिनीचा फेरफार करू नये, आम्ही लिखित मध्ये देतो की हे फरार आरोपी आहे आणि हे जमीन जे आहे एनपीआयडी खाली आलेली आहे. पोलिसांनी याच्या बाबतीत काहीही तरी सुद्धा त्याला काहीही महत्व देण्यात आलेलं नाही आहे. आता आमचा प्रश्न आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना विचारणार नाही. कलेक्टर साहेब आणि पोलीस कमिशनर साहेबांनी याच्या बाबतीत आम्हाला उत्तर द्यावे. नाहीतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यासमोर सर्व ठेवीदारांना घेऊन खूप मोठा आंदोलन आम्ही करणार आहे. ठीक आहे सर.